सो गाईज गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात आपली झाली आहे लवकर. तर तुम्हाला बघायचं असेल पूर्ण, मी ते काय शूट नाही केलं, मिनी ब्लॉग मध्ये टाकलंय मित्रांनो. सो आज मॉर्निंग आपली झाली होती 6-6:30. मस्त उठून एडिटिंग वगैरे केली आणि थोडा वॉक करून आलो अर्धा पाऊण तास. मित्रांनो, चालणं खूप कमी झालंय, पाय आखडले होते गाडी चालून. सो आणि निघालो फायनली 10 वाजता बाबूला शाळेत सोडून कामाला. आणि मित्रांनो, लागली आपल्याला नाशिकची ट्रिप. कस्टमरला बोललोय बऱ्याच दिवसांनी आज इंटरसिटी. मित्रांनो मजा येईल आज थोडंसं बाहेर जाऊन काम करायला. सो चला, पहिलं तर सिग्नल क्रॉस झाला पाहिजे फक्त. चला चला काकू चला. सो सिग्नल तर होऊन जाईल आरामशीर. 11 सेकंद आहे यार, खूप आहे. सो गाईज मस्तपैकी लागली आहे इंटरसिटी आपल्याला. सो चाललोय कस्टमरला पिक करायला. कस्टमरशी बोलणं झालंय. आजची पहिलीच बुकिंग छान लागली आहे, त्यामुळे चला सकाळचा टाइम आहे. रिटर्न बुकिंग पण आपल्याला लगेच लागून जाईल नाशिकवरनं. सो आज बघूया, नाशिक एक्सप्लोअर करूया. थोडंसं ट्रॅफिक दाखवत होतं, का माहिती का. सो जाऊया बघूया काय. बहुतेक कल्याणच्या आसपासच ट्रॅफिक असणार आहे, कारण नाशिकमध्ये कुठे होतं एक्झॅक्टली मी काही बघितलं नाही. नाशिक बघितलं, इंटरसिटी बघितलं, उचललं. म्हटलं चला, इंटरसिटी चालू झाली आपली बस. सो चला जाऊया, कस्टमरला पिक करूया आणि निघूया नाशिकमध्ये. CNG पण आपल्याकडे आहे, थोडं CNG फुल करावं लागेल. कल्याण कोणगावला CNG फुल करून घेऊया, म्हणजे गाडी रिटर्न येते CNG पंपावर. सो चला निघूया. सो गाईज फायनली आलोय आपण नाशिकला. आणि ड्रॉप करायच्या 2 मिनिटं आधीच मित्रांनो रिटर्न ट्रिप भेटली आहे. कस्टमर फोन उचलत नाही, फक्त काय कळत नाही. 12 मिनिटावर लोकेशन आहे, जातोय मी लोकेशनवर डायरेक्ट. म्हटलं चला रिस्क आता काय. इथे ना फेक बुकिंग पण असतात मित्रांनो. माझगावची बुकिंग आहे डायरेक्ट मुंबई, त्यामुळे घेतली मी. आणि रेट एकदम मस्त, इंटरसिटी होती तरी पण रेट चांगला दिला. सो चला जाऊया, कस्टमरला पिकअप करूया पहिलं तर आणि ड्रॉप करूया. पहिलं तर पोचूया लोकेशनवरती. फोन केला कस्टमरला तर उचललं नाही त्याने. सो चला पहिले जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती आणि बघूया काय आहे लफडं तिथलं. चला, सरळ रोडला आहे, सरळ 5 किलोमीटर जायचं आहे मला, फक्त 10 मिनिटात पोचेन मी. चला फोन करतो मी एकदा तरी पण कस्टमरला, बघूया काय आहे. सो गाईज कस्टमरशी बोलणं तर झालंय मित्रांनो. मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय त्याच्या बोलण्यावरनं. आणि बघा, रामनवमीची तयारी चालू झाली आहे इकडनं. रामनवमीचीच आहे ना, काय माहिती कसली आहे. नाही तर मित्रांनो चुकून काय बोललो, हा रामनवमीचंच आहे, कारण अंबरनाथमध्ये पण तयारी होत होते. कस्टमरशी बोलणं तर झालंय, त्याचं बोलणं थोडंसं मला वियर्ड वाटलं. हा ठीक आहे आ जाओ. हां म्हणजे एखादा ड्रायव्हर पेड बुकिंग कशी टाकतो तसं वाटत होतं. सो जाऊया पहिलं कस्टमरच्या लोकेशनवरती. बघा, नशीब आहे त्याच्या पुढं काय नाही, पण ट्राय करूया आपण. जाऊया, रेट खूप चांगला दिलाय. सो चला जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती. सो गाईज आलोय आपण फायनली आता कस्टमरच्या लोकेशनवरती. कस्टमरशी बोलणं झालंय. कस्टमर बोलले 5 मिनिटात येतो. इथे दी शुगर बॉम्बे मर्चंट, द बॉम्बे शुगर मर्चंट असं काहीतरी आहे, देवकाळी कॅम्प या एरियाचं नाव आहे. सो त्या एरियात आलोय. आणि मित्रांनो CNG बघायचं किती राहिलं. आणि फक्त कस्टमर जोपर्यंत बसत नाही ना गाडीत मित्रांनो, 4 लाईन CNG आहे तोपर्यंत काय खरं नाही. नाशिक आहे, कारण इकडनं फेक बुकिंग खूप पडतात मोठ्या प्रमाणात. त्यामुळे काय बोलू तुम्हाला आता. कस्टमर बोलले 5 मिनिटात येतोय. म्हटलं ठीक आहे या सर, थांबलोय मी, काही हरकत नाही, येतील ते कस्टमर. बोलणं तर झालंय, स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या मागे, त्यामुळे स्कॅम होणार नाही आपल्या बरोबर. सर चला वाट बघूया कस्टमरची, घेऊन मग निघूया मुंबईकडे. तुम्हाला अपडेट देतो पुढची, काय कस्टमर आले, किती वेळात आले ते. चला. सो गाईज फायनली आलोय आपण मित्रांनो. आता कुठे आलोय आपण? लुईसवाडी, ठाणे वेस्ट. लास्ट आपण होतो फोर्टला मित्रांनो. नाशिकवरनं आपण माझगाव डॉकला कस्टमरला ड्रॉप केलं आणि तिकडनं MT गेलो फोर्टला. काय तिकडनं जवळच होतं, त्याच्यामुळे MT जायचा काय प्रॉब्लेम नाही आला. आणि फ्रेश विश झालो आणि लॉगिंग केलं. तेवढ्यात पडले आपल्याला 2-3 ट्रिपा पडल्या, त्यातली एक कॅन्सल झाली. खूप ट्रिपा पडतात संध्याकाळच्या टायमी, तुम्हाला तर माहिती आहे. सो त्यातली एक ट्रिप पडली डायरेक्ट ही ठाणे लुईसवाडी. 1.5 तास दाखवलं, पण 1.25 तासातच आलो. जास्त ट्रॅफिक पण नाही लागलं, पटकन आणून ड्रॉप केलंय. आता घराकडच्या ट्रिप पडतात, पण मित्रांनो रेट एवढा चिंदी आहे ना की उचलायचं मनच नाही यार. कमीत कमी 500-550 रुपये तरी भेटले पाहिजे रात्री घरी जाताना 1 तासाचे.
सो त्या हिशोबात आहे. सो चला चांगल्यापैकी. आणि मित्रांनो स्पोर्ट कार बघा किती दिसली तुम्हाला माहित नाही. सो चला जाऊया आता हळूहळू हळूहळू. 244 ब्रो नो. सो चाललोय आता विवियाना मॉलच्या साईडला आणि जाऊन विवियानावरनं घराकडची ट्रिप घेऊन निघूया. इकडनं पडत होती, लेकशोर पडली, उल्हासनगर पडली, पण उल्हासनगर सारखा रेट देत नव्हतं मित्रांनो. आणि हा रिक्षावाला बघा बिना ब्रेकची गाडी चालवतोय. त्याला वाटलं समोरचा माणूस घाबरून जाईल, मी त्याच्या समोरच थांबायला पाहिजे होता ॲक्च्युली, पण जाऊ दे, आपल्याला उशीर झाला आहे त्यामुळे आपल्याला टाईम नाही या सगळ्या गोष्टीला. म्हणून मी पुढे घेऊन आलो गाडी. म्हटलं चला कशाला येड्यांचा नादी लागायचं, आपल्याला खूप सारी कामं आहेत अजून, घरी जाऊन एडिटिंग आहे खूप सारं आहे, ह्याच्या मागे कुठं टाईम वेस्ट करा आणि रक्त जाळा. आणि मित्रांनो ट्रक बघा किती ओव्हरलोड आहे, ओव्हर वेट आहे, ओव्हर हाईट आहे, काय बोलायचं त्यांना बोला. आणि नंतर पलटी झाल्यावर बोंबलत बसतात. चला ड्राईव्ह पास इज ॲक्टिव्ह. वाय ॲक्टिव्ह ब्रो? नो ॲक्टिव्ह. चांगली बुकिंग लागली तरच उचलणार आहे मित्रांनो उबरला, आयदर मी उचलणार नाही. सो चला जाऊया विवियाना मॉलला जाऊन थांबूया मित्रांनो. आजचा दिवस एकदम मस्त गेलाय, अर्निंग एकदम मस्त झाली आहे. तो आपली दिवस चांगला गेलाय म्हणून मित्रांनो, मेहनत केली तर सगळं चांगलं जातं. बाकी काय नाही. हा ब्रिज उतरला की मित्रांनो विवियाना मॉल आहे लेफ्ट साईडला. सो जाऊया, पोचूया मित्रांनो. कॅमेरा अपडेशन करण्याची गरज आहे आपल्याला लवकरात लवकर. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कुठला कॅमेरा वापरू घेऊ यूज ब्लॉगिंगसाठी जो चांगला राहील. सो चला पोचूया विवियाना मॉलला आणि घराकडची ट्रिप घेऊन निघूया.